कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब। रायगडच्या खालापूर तालुक्यातील खोपोली शहर मंगेश काळोखे यांच्या हत्येने हादरलेले आहे। येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे परिसरामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या हत्याकांडानंतर काळोखे कुटुंबीय, त्यांचे मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांनी आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी खोपोली पोलीस स्थानकावरती हल्लाबोल करत घेराव घातलाय। जमावाचा आक्रोश आणि संतप्त भावना लक्षात घेता सायंकाळी रायगडचे खासदार श्रीरंग बारणे आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी तात्काळ खोपोली पोलीस स्थानकाला भेट दिली। त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि घटनेची माहिती घेतली। मंत्री भरत गोगावले यांनी संतप्त जमावाला शांत राहण्याचे आणि पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आश्वासन दिले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे। घटना घडलेली आहे। आमचा मंगेश काळोखे ह्याची जी काय निगृण हत्या, सकाळी आपल्या मुलीला मला वाटतं शाळेत सोडायला काहीतरी चाललेला होता आणि जी काय 5-10 लोकांनी काय येऊन त्याच्यावरती निगृण हल्ला केला आणि त्याला आयुष्यातून उठून लावलेला आहे। जे प्लॅनिंग मास्टर आहेत सुधाकर घारे आणि भरत भगत, त्यानंतर ज्यांचा पराभव केला, कारण आमचा हा मंगेशची दुसरी टर्म आहे त्याची नगरसेवक पदाची निवडून यायची, त्याची आणि आता पत्नी। आमदारकीच्या वेळेला त्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं की माझ्या या खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार इथून निवडून दिला। त्यामध्ये शेयाचा वाटा आमच्या मंगेशचा होता आणि हे खुपत होतं त्यांना कुठेतरी, आणि त्या अनुषंगाने कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिवारी लागला आणि त्याच्यामुळे ह्या मंगेशची आमच्या निगृण हत्या केलेली आहे। आज जर आपण पाहिलं तर त्यांचे कर्ते करविते इकडे सभा घेऊन गेले, सगळे गेले, आणि कालपर्यंत जे काय दुसऱ्यावरती शिंतोडे उडत होते ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलंय हे पण त्यांनी पाहावं की एका गरीब कुटुंबातल्या आमच्या या कार्यकर्त्याला त्यांनी आयुष्यातून उठवलेलं आहे। आमची पोलीस स्टेशनला, पोलिसांना, आमच्या SP सगळ्यांना विनंती आहे की जे जे आरोपींची नावं याच्यामध्ये झालेली आहेत, आलेली आहेत, यातला कोणी सुट्टा कामा नाही आहे आणि यांना त्वरित अटक होणं गरजेचं आहे। आज सकाळी जवळपास 7 वाजता हे प्रकरण घडलेलं आहे, जिथे 5 लोकांनी त्यांना डोक्यावरती मार करून त्यांना जीवेठार मारलेला आहे। त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यात एकूण 6 आरोपींचे नावनिहाय फिर्याद देण्यात आलेली आहे आणि 4 अनोळखी असं फिर्याद देण्यात आली। आमची तपास चालू आहे, आम्हाला काही लीड मिळालेली आहे आरोपीच्या संदर्भात। आपण लवकरच आरोपींना अटक करू आणि कौशल्यपणे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि बाकी एव्हिडन्सच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करू। तपासासाठी साधारणतः किती पथकं नेमण्यात आलेली आहेत आणि फॉरेन्सिक लॅबला सुद्धा पाचारण करण्यात आलं? आपली फॉरेन्सिक टीम सकाळीच घटनास्थळी दाखल झाली होती। त्यांचे कौशल्यपूर्वक सुपरविजन मध्ये सर्व सॅम्पल्स सीन ऑफ क्राईम वरून कलेक्ट करण्यात आलेले आहेत। एकूण 8 टीम याच्यात निर्माण करण्यात आलेली आहे, ज्यांना डिटेक्शन आणि आरोपीचे अटक संदर्भात वेगवेगळे टास्क देण्यात आलेले आहेत आणि तपासासाठी एक वेगळी टीम फॉर्म करण्यात आली आहे। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी या प्रकरणात माझा कुठलाही हात नसल्याचा ठाम दावा केलेला आहे। स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी जाणून बुजून माझ्यावरती आरोप केल्याचा प्रत्यारोप घारे यांनी केलाय। पोलिसांवरती दबाव टाकून माझे नाव पुढे आणल्याचाही आरोप त्यांनी नोंदवलेला आहे। या घटनेने मला देखील वाईट वाटले असून काळोखे कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे असे घारे म्हणाले आहेत। जिथे ज्यांनी घटना केली ती घटना खोपोली शहरामध्ये झाली। खोपोली शहरामध्ये होऊन अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेण्यात आली। त्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी मी कुठेतरी बातमी बघितली का तिथे त्यांनी माझं सुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं। ह्यामध्ये त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोरवे या अशा गोष्टी करतोय। मी अगदी
मनापासून मी आज एक धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी आज माझी शपथ घेऊन सांगतोय माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि जो मयत व्यक्ती आहे ज्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे आणि त्या माणसावर जी हत्याचं ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं. ती घटना बघून माझ्या मनाला एकदम दुःख झालेलं आहे आणि काही वेळानंतर समजलं का बाबा FIR मध्ये तुमचंसुद्धा नाव घेतलेलं आहे आणि महेंद्र थोरवे असतील, संकेत भासे असेल आणि त्यांचा भाऊ मनोहर थोरवे असेल यांनी पोलीस स्टेशनला काहीतरी मोर्चे काढले आणि पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं आणि माझ्यावर माझं नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल आणि मला कर्जत असेल रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. विशेषतः रायगडच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे. मी असं कधीही चुकीचं असं घाणेरडं काम मी कधी करणार नाही आणि केलं असेल तर पोलिसांनी त्याची कठोर चौकशी करावी आणि जे कोण आरोपी या गुन्ह्यामध्ये असतील यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा माझी स्वतःची मागणी आहे. आणि मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो जेव्हा जेव्हा तुम्हाला तपासासाठी माझी गरज लागेल तेव्हा मी आपल्या इथे हजर राहून आपल्या तपासाला मी स्वतः हजर राहीन आणि मी आपल्या समोर येण्याचं मी काम करीन.